शिवसेना भाजप युतीचं गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे। मुंबई महापालिकेत युती होत नाही अशी चर्चा रंगली असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेनं 80 ते 90 जागांचा प्रस्ताव भाजपला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेनं केवळ 60 जागा देऊ केल्यामुळे युती तुटल्यात जमा आहे असं मानलं जात होतं। मात्र दोन्ही पक्षांचे नेते युती तुटल्याचं अद्याप स्पष्टपणे बोलत नाहीयेत। भाजपशी युतीबाबत अजूनही चर्चा पूर्ण झालेली नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही युतीची चर्चा सुरू असल्याचं पुण्यात म्हटलंय। युतीबद्दलची बोलणी चालू आहे। मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्त्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं किंवा आम्ही असं मानतो की 23 जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत, याही पुढे निभावू। म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे। उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही याच्यात घेऊ। सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय। बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित शिवसेनेची 50 वर्षांची वाटचाल या ऑडिओ बुकच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते। सध्या काय नाटकं चालली आहेत ते पाहत असल्याचा टोला उद्धव यांनी यावेळी भाजपला लगावला। शेपूट घालेन असं वाटत असेल तर तसं अजिबात होणार नाही असं सांगत युतीत नमती भूमिका घेणार नसल्याचे संकेतच उद्धव यांनी यावेळी दिले आहेत। जल्लीकट्टूवरून तामिळ जनतेनं दाखवलेल्या एकजुटीचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला। शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आहे आणि ज्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतली, एक हिम्मत घेतली, विचार घेतला, त्यांच्या जन्मदिवशी मी जर का शेपूट घालीन असं कोणाला वाटलं असेल तर अजिबात होणार नाही। निवडणूक जवळ येते आहे। ज्यांचा शिवसेनेवर विश्वास नसेल, ज्यांचा माझ्या नेतृत्वावरती विश्वास नसेल, त्यांनी बेधडक कुठची वाट पकडा, माझ्यासोबत निष्ठावान राहतील। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती। सोमवारी बाळासाहेबांची 90वी जयंती साजरी करण्यात आली। मातोश्री बाहेरही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आली होती। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। यावेळी उपस्थितांमध्ये युती होणार की नाही याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली। आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करताना त्यांना धैर्याचं प्रतीक म्हणून सन्मानित केलं। उत्तर मुंबईतल्या दहिसरमधला शिवसेनेतला अंतर्गत वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 3 नगरसेवकांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव या शिवसेनेच्या 3 नगरसेवकांवर गुन्हा दाखल झालाय। नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीची दखल घेत मुंबई महानगरपालिकेकडून MHB कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांमधून इनकमिंग सुरूच आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 3 विद्यमान नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला। जोगेश्वरीतले मनसे नगरसेवक भालचंद्र आंबुरे, चांदिवलीतल्या शिवसेनेच्या लीना शुक्ला आणि मालाड पश्चिममधले काँग्रेसचे परमिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। याचवेळी मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे आणि काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे हे सुद्धा भाजपमध्ये डेरे दाखल झालेत, तर अभिनेता दलीप ताहिल हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेत। आज मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात काही सहकारी पक्षात प्रवेश करतात। भारतीय जनता पक्षाकडे येणाऱ्या समाजातील सर्व स्तरावरील लोकांचा ओढा भारतीय जनता पक्षाकडे वाढला आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा एक टप्पा आम्ही पुढे करत चाललेलो आहोत। माजी आमदार कृष्णा हेगडेजी यांचा आज आम्ही पक्षप्रवेश करतो।
भाजपाची वाढती लोकप्रियता पाहता भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. भाजप पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची चढाओढ लागली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आपण भाजप पक्षात काम करावं अशी इच्छा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात सध्या खळबळ उडाली आहे. काही लोकांना असं भीती वाटते की रवी राणा आता आला नाही पाहिजे, इलेक्शन झाले, त्यांची परिस्थिती आणि त्यांचं स्टँडर्ड खाली जाऊन चाललं जाईल म्हणून त्यांना भीती आहे. ते आम्हाला काही नाही, फक्त मी माझे घरामध्ये जे काम बिझी होती, जे परिवारामध्ये थोडासा फक्त त्यामुळे मी गेली नव्हती. आणि मी सोडलं की नाही सोडलं हे वरच्या लेवलला माहिती आहे आणि मला माहिती आहे, कोणालाही माहीत नाही. पुढच्या महिन्यात राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांतर्फे होणाऱ्या खर्चावर राज्य निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष राहणार आहे. या काळात प्रचारावर आणि उमेदवारांवर लक्ष ठेवण्याकरता पहिल्यांदाच बँक आणि आयकर खात्याची मदत घेतली जाणार आहे. इतकंच नव्हे तर या काळात कुठल्याही खात्यात संशयास्पद व्यवहार झाले किंवा मोठी रक्कम जमा झाली किंवा काढण्यात आली तर त्या संबंधीची माहिती देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने बँकांना दिले आहेत. आदर्श आचारसंहिताची प्रभावी अंमलबजावणी व त्याचबरोबर नगदी वाटप, दारू वाटप व मतदारांना प्रलोभन देण्यासाठी मोफत वस्तूंचे वाटपावर अंकुश ठेवणे. जे आपले ट्रेडिशनल डिपार्टमेंट्स आहेत ते तर राहणारच आहे, जे आपले आहे आबकारी आणि पोलीस विभाग ते तर राहणारच आहे. याच्याशिवाय आपण पहिल्यांदा इन्कम टॅक्स, बँक्स, रेल्वेज, फॉरेस्ट यांचा आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहोत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी जळगावात भाजप कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पाटील यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असतानाही गेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळवता आलं नसल्याचं शल्य भाजपला आहे. त्यामुळेच माजी मंत्री एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर भामरेंनी केलंय. या इलेक्शनमध्ये आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातो आहे आणि जे 2014पासून परिवर्तनचं वारं या पूर्ण देशात आम्ही बघतो आहे तेच वारं ह्या इलेक्शनमध्ये पण बघतो आहे. मला खात्री आहे की ह्या क्षेत्रात सुद्धा एक चांगलं काम मी करू शकणार. परंपरागत विरोधकांपेक्षा सत्तेतला मित्रपक्ष खरा शत्रू असून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या मित्राचा बंदोबस्त करायचा आहे अशी आगपाखड महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेनं यवतमाळमध्ये भव्य मिरवणूक काढली. भाजपची भावना कपटी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांनी या मिरवणुकीद्वारे प्रचाराचं रणशिंग फुंकलं. राज्यात जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय नेत्यांचा शिमगाच सुरू झालाय. एकमेकांवर बोचरी टीका करताना राजकीय नेते दिसत आहेत. नोटाबंदीमुळे शेतीमालाचे भाव कोसळलेत, यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील वरवंट इथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या देळगावमाळी या गावात अल्पवयीन मुलीवर 35 वर्षांच्या व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केलेत. भगवान खोडके असं या आरोपीचं नाव आहे. दुपारच्या वेळी पीडित मुलगी घरी एकटी असल्याची संधी साधून आरोपी पाणी पिण्याच्या बहाण्यानं तिच्या घरी गेला. मुलगी पाणी आणायला गेली असता या नराधमानं दरवाजा लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी खोडके विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. नंदुरबार नगरपालिकेच्या नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सवर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद पेटला. शिवसेनेने पुतळा प्रकरणात सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक झाल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरेसह 150 शिवसैनिकांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. चौकात बसवण्यासाठी आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पालिकेने जुना पुतळा बसवावा, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी दिला आहे.
धुळे शहरातील फाशी पुलाजवळील अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स समोर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. महानगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावेळी ही पाईपलाईन फुटली. ही पाणी गळती थांबवण्यासाठी कुठलीही उपाययोजना तत्काळ न करण्यात आल्यानं हा परिसर जलमय झाला होता. धुळे शहरात 4 ते 5 दिवसाआड पाणी येतं, त्यात पाईपलाईन फुटल्यानं फाशी पूल परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची ही नासाडी पाहून नागरिकांनी रोष व्यक्त केला. किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह 9 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं 11 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून ही कारवाई केली. यामध्ये आयडीबीआय बँकेचा तत्कालीन चेअरमन योगेश अग्रवाल, माजी उपसंचालक बीके बत्रा, ओव्ही बुंदेलू, तत्कालीन कार्यकारी संचालक एसकेव्ही श्रीनिवासन अशा बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा सीएफओए रघुनाथन, एव्हीपी शैलेश बोरकर, डीजीएम अमित नाडकर्णी आणि वरिष्ठ व्यवस्थापक एसी शहा यांनाही गजाआड करण्यात आलंय. 2012-2013 मध्ये आयडीबीआय बँकेनं केवळ किंगफिशर या ब्रँड नेमच्या तारणावर मल्ल्यांच्या कंपनीला 900 कोटींचं कर्ज दिलं होतं. शाहरुखला पाहण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागला. रईस या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुखनं मुंबईहून ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्याला पाहण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. बडोदा इथेही त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान झालेल्या धावपळीत गुदमरून समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक फरीद खान यांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीत आणखी 3 जखमी झाले असून त्यामध्ये 2 पोलिसांचा ही समावेश असल्याचं बोललं जात आहे. वो सब रस्सी बस्सी मंगवाई थी और एकदम ऊपर से पुल के ऊपर से प्रेशर आया, इसलिए पीछे, लेकिन क्या है पूरी फोर्स राजधानी के आगे खड़ी थी. मान लो कोई अंदर गिर जाता तो कैजुअलिटी होने की शक्यता थी. तो गिरे तो सबको उठा उठा के निकाल लिया बाहर. मुंबई उच्च न्यायालयाने एसीबीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना मुंबई तसंच मुंबई बाहेरच्या ट्रॅफिक विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिलेत. हा चौकशी अहवाल 6 आठवड्यात सादर करण्याबाबत उच्च न्यायालयानं सांगितलंय. मुंबई आणि मुंबई बाहेरच्या वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार होतो. यासंबंधीचं स्टिंग ऑपरेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील टोकी यांनी केलं होतं. या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिलेत. भ्रष्टाचारात सामील व्हायला नकार दिल्यानं वरिष्ठांकडून छळ होत असल्याचंही टोकी यांनी या याचिकेत म्हटलं आहे. संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मुलुंड कॉलनी परिसरात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. 21 तारखेला मध्यरात्री एका कार चालकाने या बिबट्याला पाहिलं. मुलुंड कॉलनीतल्या स्वप्ननगरी गार्डन परिसरात असलेल्या रेडवूड सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रस्त्यावरून जाणारा हा बिबट्या दिसला. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात इथे आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सेंद्रिय केमिकल विरहित गुळाला गुजरात, राजस्थान आणि दिल्लीतून मोठी मागणी आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3,500 रुपये भाव मिळू लागलाय. सातारा जिल्ह्यात 70% शेतकरी ऊसाचं उत्पन्न घेतात, तर 15 साखर कारखाने आहेत. मात्र ऊसाला प्रति टन 2600 ते 2800 रुपये इतकाच भाव मिळतो. त्यामुळे सेंद्रिय केमिकल विरहित गुळाची मागणी पाहता शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ घरात गुळांचं उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. साखर कारखान्यांपेक्षा शेतकऱ्यांना प्रति टन 600 रुपये जास्त मिळत असल्यानं शेतकरीही आनंदित झालेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.